आकांचा आकाश शोधला तसा खोक्यांचा बोका शोधा. खोक्याच्या अटकेवरून विजय वडेट्टीवारांचा टोला. सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली असून हा आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता आहे. काही दिवसांपूर्वी सतीश भोसलेने केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले. काही दिवसांपासून फरार असलेला खोक्या आता अटकेत आहे. दरम्यान या प्रकारावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. खोक्याच्या अटकेवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काकांचा आकाश शोधला, आता खोक्यांचा बोका शोधावा असं सरकारला सुनावले. पोलिसांना सोयीचा माणूस सापडतो, मात्र गैरसोयीचा सापडत नाही असंही वडेट्टीवार म्हणाले. खोके म्हटले की खोक्यामागचे बोके कोण आहे तेही समजावे. इकडे आकांचा आकाश शोधला तसा खोक्याचा बोका शोधा असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. हे शोधलं तर आनंद होईल. हे खोके कुठून येतात? सोन्याचा खजाना येतो कुठून? त्याला कोणाचा आशीर्वाद आहे? सगळं शोधून काढा. पोलीस दिसले की आधी चड्डी पिवळी व्हायची, आता काय परिस्थिती आहे? गुन्हे आणि घटनांवरून असं दिसतंय की पोलिसांचं मनोबल घसरलंय. पोलिसांची लढण्याची क्षमता आता कमी झाली, धाक कमी झालाय आणि त्यांच्यावरचा राजकीय हस्तक्षेप आणि दबाव अधिक वाढलाय. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो. धाक दरारा असलेला पोलीस असायला हवा. स्कॉटलंड पोलिसांसोबत तुलना आपण करायची. राजकीय मंडळी पोलिसांना चप्पल गाड्या धुवायला लावतात. पोलिसांची अवहेलना करायला लागली तर कायदा आणि सुव्यवस्था कशी असेल? पोलीस बॅकफूटवर गेलेले आहेत. आधी त्यांना कायद्याने काम करायची मुभा होती. गृहमंत्र्यांना मागणी आहे, यावर लक्ष द्या, अन्यथा हा भाग होमगार्ड होईल असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. आनंद आहे. खोके भेटले की खोक्यामागचे बोके कोण आहेत ते पण शोधावेत. आणि इकडे जे बाकाचा आकाश शोधला तसा खोक्याचा बोका शोधावा, म्हणजे आनंद होईल. ते सगळं कुठून आणलेत पैसे? बंडल कुठून येतात? सोन्याचा खजाना कुठून येतो? कोणाचा आशीर्वाद आहे? सगळं शोधण्याची आवश्यकता आहे. शोधलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.